जे आदरणीय रविराज सर आहेत, यांनी जे रविराज मोरे सरांनी जे काही आंदोलन केलं आहे ते आंदोलन हे जनतेच्या हिताचं आंदोलन होतं। यामध्ये सर्व घटकांना न्याय देण्यासाठी त्यांची भूमिका होती। आज जे महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडून माहिती दडवण्याचं कटकारस्थान सुरू आहे आणि ती पण अशा प्रकारची बातमी जी माहिती जी सार्वजनिक हिताची आहे ती डावलली जाते। पहिले अपीलीत गेल्यानंतर सुद्धा 60 दिवसात माहिती प्राप्त होत नाही। 60 दिवसानंतर माहिती आयुक्तांकडे जेव्हा आपण दुसरं अपील करतो त्यावेळेस 90 दिवस आणि 6 महिने अपीलीचा नंबर येत नाही, 2 वर्ष सुद्धा येत नाही। त्यामुळे कुठेतरी माहिती अधिकार 2005 हा अधिनियम जो काही सुरू केलेला केंद्र सरकारकडून, ज्यावेळेस या राज्यामध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग होते, कैलासवासी मनमोहन सिंग, त्या कार्यकाळामध्ये हे सुरू झालेलं। परंतु आता या माहिती अधिकाराचीच गळचेपी करण्याचं जे काही काम सुरू आहे प्रस्थापित व्यवस्थेचं, त्या प्रस्थापित व्यवस्थित लढणारे आक्रमक कार्यकर्ते रविराज मोरे साहेबांसारखे जे कार्यकर्ते आहेत, ह्यांना आपण सगळ्यांनी एक साथ दिली पाहिजे, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे। तरच या व्यवस्थेशी संघर्ष करून आपल्याला कुठेतरी शिक्षक असतील, एसटी महामंडळातले कर्मचारी असतील किंवा जनसामान्य असतील, त्यांना कुठेतरी न्याय देण्याची भूमिका आपल्याला घेता येईल। आता बऱ्याचशा मागण्या या 7-8 मागण्या होत्या, त्यापैकी आज माननीय मुख्य सचिवांची भेट झालेली आहे आणि त्या भेटीदरम्यान चर्चेमध्ये 7 मागण्या मान्य केलेल्या आहेत, बरोबर ना? जवळपास 7 मागण्या मान्य झाल्या आहेत। आणि एक जी आपली मागणी होती की पत्रकारांना सुद्धा शस्त्र परवाना द्या, ती अंशतः मान्य करण्यात आली आहे त्यांच्याकडनं। म्हणजे केस टू केस डिफरंट असेल, ज्या केसमध्ये आवश्यकता असेल तिथं त्या पत्रकारांना जिथं जिथं असुरक्षितता असेल तिथं ते मान्यता देतील। त्यामुळे आज लोकशाहीचा विजय झालाय असं मी समजतो आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं जी राष्ट्रीय संघटना आहे, या संघटनेच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा रविराज मोरे साहेबांना देतोय। त्यांच्या या यशस्वी आंदोलनाला आयुष्यभर आम्ही साथ देऊ आणि जेव्हा जेव्हा संघर्षाची वेळ येईल त्यावेळेस आम्ही त्यांना पाठीशी भक्कमपणे उभे राहू, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। नमस्कार, आपण आहोत मुंबई येथील आझाद मैदानावरती आणि याच आझाद मैदानावरती लाखो उपोषणं बसलेले होते। त्यांचे काही लोकांचे उपोषण सक्सेस झाले, काही लोकांचे आजपर्यंत स्थगिती आहेत। त्याचप्रमाणे रविराज मोरे एक दबंग पत्रकार, ज्यांनी आजपर्यंत समाजासाठी आपला लढा दिलेला आहे आणि समाजासाठी ते लढत आलेले आहेत, यासमोर सुद्धा लढतच जाणार आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांचा आजचा जो हा शेवटचा दिवस आहे उपोषणाचा, जे सरकारने आज त्यांच्या समोर झुकण्याचं एक त्यांनी झुकवलंय सरकारला, आपण असं म्हणू शकतो। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की काय आजचा हा दिवस त्यांचा आनंदाचा दिवस। सर नमस्कार। सर नमस्कार। सर काय सांगणार, आज आपला शेवटचा दिवस आहे उपोषणाचा, सरकारने सुद्धा आपल्या पुढे मान टेकवलेली आहे कदाचित, काय सांगणार सर? माझ्या जवळपास 8 मागण्या होत्या, त्या सर्व समाज हितासाठी होत्या। माझं वैयक्तिक त्यामध्ये कोणताही एकही मागणी माझी नव्हती, मी तसं उपोषण करतही नाही। सरकारसोबत माझी चांगली विस्तृत चर्चा झाली या सर्व मागण्यांवर आणि ज्या काही मागण्या आहेत माझ्या, पत्रकारांना शस्त्र बाळगणं परवाना, बोगस शिक्षकांचे जे आहेत आता सुरूच आहे, सध्या त्यांचं कॅम्पेनच सुरू आहे सरकारचं, तर त्यांनी सांगितले त्याप्रमाणे। तर सर्वप्रथम आता अकोला जिल्ह्यातील उद्याच याची अंमलबजावणी होईल। अकोला जिल्ह्यातील जेवढे काही शिक्षक आहेत या शिक्षकांचं डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन ऑफिसर वर सुद्धा माझा आक्षेप होता। ज्या सुजिता पाटेकर आहेत एज्युकेशन ऑफिसर अकोल्याच्या, त्यांच्यावर सुद्धा मी आक्षेप नोंदवला होता। तर त्यांनी तात्काळ डेप्युटी डायरेक्टर यांना निर्देश केले आहेत की उद्यापासून हे जेवढे काही बोगस शिक्षक आहेत जिल्ह्यातील, सर्वप्रथम अकोला जिल्ह्याला तुम्ही प्राधान्य देऊन बोगस शिक्षकांवर कारवाई करा आणि रिकव्हरी करा। तर त्यासोबतच माझ्या ज्या बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्यासुद्धा त्यांनी एक महत्त्वाची मागणी, फक्त त्याला वेळ त्यांनी मागितला, 1 महिना 15 दिवस 1 महिना, की माहिती अधिकार जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी होत नाही, त्याला 90 दिवसाचा मी अल्टिमेटम दिला होता की 90 दिवसात अपील निकाली निघाला पाहिजे। तर त्याला शासन निर्णय काढावा लागेल, राज्य शासनाकडून तो शासन निर्णय काढल्यानंतर तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाईल, त्याच्यावर पूर्ण विस्तृत अमेंडमेंट करून तो कायदा पास केला जाईल। त्याकरिता त्यांनी मला वेळ दिलेला आहे आणि तो वेळ त्यांनी विनंती केलेली आहे, तोपर्यंत तुम्ही स्थगित ठेवावं। जर असं काही नाही घडलं तर पुन्हा तुम्ही उपोषण करू शकता। मी त्यांना हे सुद्धा सांगितलं माझ्याकडून की हे पुन्हा बसावं लागेल
तर त्यांनी विनंती केली, राज्य शासनाने मला विनंती केली की ह्या सगळ्या कार्यालयीन प्रक्रियेला वेळ लागतो, तात्काळ ह्या गोष्टी होत नसतात. ज्या काही अंमलबजावणी होत्या तात्काळ एज्युकेशन ऑफिसरच्या म्हणा, बोगस शिक्षकांच्या म्हणा, अजून जे आमचे संवेदनशील शहराचा विषय होता माझा की ते पोलीस कर्मचारी मला नौके नाही पाहिजे, मला अनुभवी पाहिजे, तो सुद्धा त्यांनी हायलाईट केला. आणि 2 दिवसातच ह्या सगळ्या गोष्टीचं मला लिखित स्वरूपात अंमलबजावणी करण्यासाठीचं पत्रसुद्धा येईल. आणि मी त्या बाबतीत थोडंफार सध्या माझं जे उपोषण आहे जे 3 दिवसापासून सुरू आहे 14 एप्रिलपासून, ते आज रोजी मी स्थगित करत आहे. विशेषतः सोबतच आम्हाला 2 दिवसापासून उपोषण करत असताना एक शिक्षक आहेत, शिक्षक मंडळी आहेत, पूर्ण 801 शिक्षक आहेत. रयत शिक्षण संस्थेचा एक मोठा विषय आमच्या बाजूला त्यांनी नोंदवला, तर त्याची दखल तरी शासनाने घ्यावी माझं असं मत आहे. बोगस शिक्षकांना काढून त्या ठिकाणी हे जे एज्युकेटेड मुलं आहेत हे एक प्रलंबित ठेवलेलं आहे, यांना जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलेलं आहे, एक भरल्या जात आहेत या प्रक्रियेमध्ये, शिक्षण व्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये. यांना तात्काळ न्याय द्यावा, नाहीतर मी यांच्यासाठी सुद्धा आता मी यांच्यासोबत उपोषणाला बसेल. हे माझी शासनाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. यांना उद्या, आज ठीक आहे असा दिवस गेला, उद्या यांना तात्काळ यांच्या मागणीची दखल घ्यावी. केलेलं शिक्षण हे कुठेतरी वाया जाऊ नये आणि त्यांच्या आयुष्याला कुठेतरी एक चांगली वळण लागावं. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय त्यांच्या वेदना आहेत, काय त्यांच्या भावना आहेत. ताई नमस्कार. नमस्कार सर. असं म्हटलं जाते की शिक्षक हा समाजातला पायाभूत घटक असतो आणि समाज घडवत असतो. पण आम्ही गेल्या 14 महिन्यांपासून आमचं सिलेक्शन झालं आहे रयत शिक्षण संस्थेवर, पण आजच्या काळात आम्हाला अजूनपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही आहे. आणि न्यायप्रविष्ट जागेवर आमचं सिलेक्शन करून ऑलरेडी शासनाने आमची दिशाभूल केली आहे, आम्हाला फसवलं आहे. आमचं फक्त एक आम्ही उपोषण आंदोलन करून आमचं प्रस्ताव मंजूर झालेला आहे. तर आमचं फक्त एकच मागणी आहे की आमचा जो समायोजनाचा प्रस्ताव आहे तो तात्काळ त्याच्यावर कार्यवाही होऊन आमची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. आणि जर तसं नाही झालं तर आम्ही पुढील म्हणतात ना की झोपेचं सोंग केल्याला उठवता येत नाही, जागा करता येत नाही. तर त्याच्यासाठी आमचं आता आंदोलन गेल्या 2 दिवसापासून चालू आहे. जर उद्यापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही परत 21 तारखेनंतर शिक्षण मंत्रीच्या दरवाजादारी बसून आम्ही पुढील नियोजन करू आणि थाळी वाजवून आम्ही झोपलेल्या सरकारला, झोपेचं सोंग केलेल्या सरकारला जागं करायचा कुठेतरी प्रयत्न करू. आणखी एक शिक्षक आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया. ताई तुम्ही काय सांगा? 21 तारखेनंतर आम्ही विचार करू की शिक्षण मंत्र्याच्या घरासमोर आम्ही थाळी बजाव आंदोलन करणार आहे आणि ते बेमुदत असणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही तिथनं उठणार नाही आहोत.